उदय निरगुडकर सर, आपलं काय म्हणणं आहे? कारण असं साधारणपणे म्हटलं जातं की दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ, मात्र इथे भाजपला फटका बसताना दिसतोय, काय सांगाल? भारतापेक्षा महाराष्ट्रामध्ये वेगळ्या स्वरूपाचं मतदान होईल हे उघड आहे. याचं कारण हिमाली आपल्याकडे भारतीय जनता पक्षाची जी लढाई होती महाराष्ट्रामध्ये, ही काँग्रेसची होती, शरद पवार यांच्या नेतृत्वाखालच्या राष्ट्रवादीशी होती आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेशी. तशीच एकनाथ शिंदे यांची लढाई काँग्रेसची होती, उद्धव ठाकरे यांच्याशी होती आणि शरद पवारांची. आणि अजित पवार यांची लढाई काँग्रेसची होती, शरद पवार यांच्याशी होती आणि तिसऱ्या पक्षाशी होती. त्यामुळे देर वेर अबाउट 9 कॉम्बिनेशन्स विच वर ऍक्टिव्ह इन दिस. त्यामुळे त्या 9 कॉम्बिनेशन मध्ये प्रत्येक जण आपापला मतदार त्याच्या बरोबर घेऊन गेला असेल असं काही समजायचं कारण नाही. हे जसं भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना लागू आहे, तसंच ते शरद पवार यांच्या नेतृत्वाखालच्या आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या पक्षाला देखील तेवढंच लागू आहे. आता प्रश्न राहता राहिला, हा जो परफॉर्मन्स जर आपण असं क्षणभर मानू की आता हा जो एबीपीचा सर्व्हे आलेला आहे तो संपूर्णपणे खरा आहे आणि तो तसा निकाल लागला असं जर का आपण महाराष्ट्रात म्हणलं तर त्याच्यातनं पहिला निष्कर्ष त्याचा राष्ट्रीय राजकारणावर काय परिणाम होतोय का, त्याच्यामुळे एनडीए सरकार येण्यापासून काही थांबतोय का, तर तसं काही चिन्ह आपल्याला आता मोठे आकडे पाहिले तर दिसत नाही. भाग क्रमांक 1. भाग क्रमांक 2 असा आहे की राष्ट्रवादी काँग्रेसचा, आय थिंक दिस विल बी इफ आय एम नॉट रॉंग, सेकंड किंवा थर्ड बेस्ट परफॉर्मन्स हा शरद पवार यांच्या गटाचा इथे आता आपल्याला हे जर आकडे खरे असतील तर दिसू शकतो. परंतु उद्धव ठाकरे यांचे मात्र भारतीय जनता पक्षाच्या बरोबर आल्यानंतर त्यांचे जे आकडे वाढत गेलेले होते ते आकडे भारतीय जनता पक्षापासून फुटल्यानंतर आपल्याला खूप कमी होताना दिसतात. त्यामुळे त्यांचं एक प्रकारे मोठं नुकसान आहे. एकनाथ शिंदे यांचं पदार्पण दमदार आगमन आहे असं आपल्याला म्हणता येईल, कारण त्यांना 6 जागा मिळाल्या. परंतु त्यांनी जर शिवसेनेचा ऑफशूट म्हणून जर आपण शिवसेना म्हणून पक्ष जर पाहिलं तर त्यांना 4 जागांचं आपल्याला इथे नुकसान दिसतंय. काँग्रेसला इंटरेस्टिंगली 4 जागा 5 जागा वाढताना दिसत आहेत, विच इज अ व्हेरी इंटरेस्टिंग. आणि भारतीय जनता पक्षाला 5 ते 6 जागा त्यांच्या आत्ताच्या टॅलीपेक्षा कमी होताना दिसत आहेत. हे जर आकडे खरे असतील तर मी मगाशी जे सांगत होतो जेव्हा कविताने मला थांबवलं ते म्हणजे की या निवडणुकीमध्ये अनेक रिजनल पार्टीज या आपल्याला शून्यवत झालेल्या दिसतील. त्याच्यामध्ये जननायक पार्टी आहे, जेडीएस आहे, जेडीयू आहे, बीएसपी आहे. तसंच महाराष्ट्रातले हे जे 4ही ब्रेकअवे ग्रुप होते, एकनाथ शिंदे यांचा, उद्धव ठाकरे यांचा, शरद पवार यांचा आणि अजित पवार यांचा, यातल्या कुठल्या तरी 2 ते 3 पक्षांना याचा मजबूत आणि मोठा फटका बसणार आहे. हेच याच्यातनं पुढे येत आहे.